नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। लाडकी बहीण योजना आता सर्वांना म्हणजेच बहिणींना 10वा हप्ता कधी येणार, म्हणजेच एप्रिलचा हप्ता कधी येणार ही आशा आहे। कारण लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्ते जमा झाले आहेत। पाठीमागच्याच महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात 8वा 9वा एकत्रितपणे हप्ते जमा झाले। अशी अफवा येत होती की गुढीपाडव्यापर्यंत 10वा जो हप्ता आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार। पण एका महिन्यामध्ये 3 हप्ते सरकारला देऊन परवडणार कसे? तर एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कधी येणार हे आपण आज माहिती पाहणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या योजनाबद्दल त्यानंतर जॉबबद्दल माहिती असते, त्यामुळे नक्कीच पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजना सर्वात आवडती योजना आणि महिलांना जे आधार देते ती योजना आहे लाडकी बहीण योजना। आता लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी येणार, समोर एक मोठी अपडेट आली। तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी येणार? आता लाडक्या बहिणींना म्हणजे 10व्या हप्त्यामध्ये 1500 रुपयेच मिळणार आहे। 2100 रुपयेबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही। तुम्ही हे न्यूजपेपर पाहू शकता, साममध्ये ते अपडेट आलेली आहे, लेटेस्ट अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे। लाडकी बहीण योजनेत महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात असे म्हणत आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती। या योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाते। हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात। दरम्यान आता एप्रिल महिन्याचा हप्ता 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होऊ शकते अशी शक्यता दर्शवली आहे। कारण आत्तापर्यंत तुम्हाला म्हणजे महिलांना जे पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पैसे जमा झाले आहेत। फक्त मार्चमध्ये त्यांनी पहिल्या आठवड्यामध्ये सुरू केले होते 8वा व 9वा हप्ता, कारण फेब्रुवारीमध्ये पैसे मिळाले नव्हते। लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 9 हप्ते वितरित करण्यात आले आहे। आता महिला 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशी चर्चा सुरू होत होत्या, मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही। लाडकी बहीण योजनेत गेल्या 3 ते 4 महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहे, त्यामुळे या महिन्यात देखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात। एप्रिलचा हप्ता लांबणार का? तर लाडकी बहीण योजना एप्रिलचा हप्ता लांबण्याची देखील शक्यता आहे। आयकर विभागाने अद्याप लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही, त्यामुळे 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यास अडचणी येत आहेत। त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता लांबणार आहे। अर्जाची पडताळणी झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे, कारण लाडक्या बहिणींना 10व्या महिन्याची तर लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याची इथं वाट पाहत आहे। त्यामुळे 9 लाखांपेक्षा अधिक महिला अपात्र ठरतील का? तर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी केली जात आहे। या योजनेत तब्बल 9 लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। ही संख्या जास्त असण्याची शक्यता आहे। मार्च महिन्यात किती महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही। फेब्रुवारीपर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज बाद केले होते। ही संख्या अजून वाढण्याची देखील शक्यता आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहेत। आता पात्रता तर आपल्याला सर्वांना माहिती की लाडक्या बहिणीची पात्रता काय असणार आहे। तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये, तुम्ही टॅक्स फिलर नसू नये, म्हणजे तुम्ही टॅक्स भरणारे नसू नये, त्यानंतर तुमच्या नावावर 4 व्हीलर किंवा तुमच्या घरच्यांच्या नावावर 4 व्हीलर असू नये, त्यानंतर इथे वयाची अट दिलेली आहे। हे सर्व जर पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्कीच पुढील हप्ते सुद्धा मिळापर्यंत कोणाकोणाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। व ऑक्टोबरमध्ये ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे त्यांना सुद्धा पैसे किती मिळाले आहेत त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।